हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. रोज रोज भाजी काय करावं याचा प्रश्न पडतो आपल्याला, आणि जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हा आपण ही भाजी बनवू शकतो. तर आज मी बनवणार आहे पाटवडी रस्सा, म्हणजे बेसन पाटवडी रस्सा. तर त्यासाठी आपण सुके मसाले भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतले कांदा, लसण, मिरची, तीळ, कढीपत्ता आणि सुकं खोबरं. तर अगोदर आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया. तेल तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा, लसण, आता यात थोडेसे तीळ टाकू आणि सुकं खोबरं. छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. खोबरं, कांदा हे भाजलेलं आहे. आता गॅस बंद करू. एका मिक्सरच्या भांड्यात हे वाटण काढून घेतले. तर आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर आता आपण पाटवडी बनवणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. मोहरी टाकायची. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. नंतर कढीपत्ता, बारीक केलेली मिरची आणि लसण. 1 मिनिटभर परतून घेऊ. तर त्यात हळद घालू. पाणी टाकूया. चवीप्रमाणे मीठ. पाण्याला मस्त उकळी फुटलेली आहे. त्यात आपण आता बेसन टाकूया. नॉर्मली आपण जसं पिठलं करतो अशा प्रकारे गुठळ्या नाही होऊ द्यायच्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळी नाही राहिली पाहिजे. त्याला आपण 5 मिनिट वाफेवर शिजवून देऊया. वाफ आलेली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊ. एका प्लेटला मी तेल लावून घेतलंय. त्यात हे टाकून घेऊया. व्यवस्थित थापून घेऊया. थोडेसे भाजलेले तीळ घालूया. सुकं खोबरं, बघू शकता किती मस्त झालंय. तर आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आता आपण पाटवडीचा रस्सा बनवणार आहोत. तेल तापलं की त्यात थोडे जिरे टाकूया.
हिंग आणि कांदा खोबरं बारीक केलेलं वाटण टाकूया. हे छान परतून घ्यायचंय. हे परतून झाले, त्यात आपण थोडी हळद टाकूया. चवीप्रमाणे लाल तिखट आणि घरचा आपला काळा मसाला मिक्स करून घेऊ. मसाले छान परतले की त्यात घाला चवीप्रमाणे मीठ. आपण पाटवडीमध्ये पण मीठ घातलेलं आहे. छान उकळी काढून घेऊया. मस्त उकळी आलेली आहे, बघू शकता. तर गॅस बंद करूया. या पाटवडीचे आपण काप करून घेऊया. बघू शकता किती सहज पद्धतीने मस्त झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त आपला पाटवडी रस्सा बनून तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. चवीला खूप मस्त लागतो. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, शेअर करा. धन्यवाद.